नमस्कार. रामकृष्ण हरी. जग खूप बदललंय, माणसं बदललीत, पण संतांचे शब्द आजही तितकेच जिवंत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की संतांची वाणी म्हणजे फक्त टाळमृदंगाचा गजर, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरेल. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू या उक्तीप्रमाणे आज आपण अशा विचारांचा सामना करणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाला दिशा देतील. तयार रहा. हा अनुभव तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. आपण सगळेच देवाची भक्ती करतो, पण आपली भक्ती अनेकदा मागण्यांपुरती मर्यादित असते. देवाशी आपले नाते नेमके कसे असावे? एका भक्ताचा आणि देवाचा संवाद कसा असू शकतो? तो नेहमीच हात जोडून केलेला नम्र संवाद असतो असे नाही. कधी कधी त्यात राग असतो, हतबलता असते आणि प्रचंड असा जिव्हाळाही असतो. जेव्हा आतले दुःख अनावर होते तेव्हा एक सच्चा भक्त थेट देवाला जाब विचारतो, देवाशी अबोला धरतो. संत कर्ममेळा यांचा असाच एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि मनाचा ठाव घेणारा अभंग आज आपण उलगडणार आहोत. या अभंगात त्यांनी साक्षात पांडुरंगावर राग व्यक्त केला आहे. आपली व्यथा अत्यंत रोखठोकपणे मांडली आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. आता येथवरी मज नका बोलू हरी. भावार्थ विश्लेषण. रसिक हो, या पहिल्या चरणात संत कर्ममेळा यांच्या मनातील प्रचंड उद्वेग आणि हतबलता आपल्याला दिसून येते. ते थेट देवाला म्हणजे श्रीहरीला सांगत आहेत की देवा, आता बास झाले. इथून पुढे तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. आपण ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो त्याच्यावरच आपण सर्वाधिक रागवू शकतो. कर्ममेळा महाराजांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर उभे आहेत. त्यांनी देवाची निस्सीम भक्ती केली, पण वाट्याला फक्त वेदना आणि अवहेलना आली. या सगळ्याचा कडेलोट झाल्यावर माणसाच्या मनाची जी अवस्था होते तीच अवस्था इथे झाली आहे. ते देवाला नाकारत नाहीत, तर रागाने त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत आहेत. देवा, तू माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नकोस, असे ते अत्यंत खिन्न मनाने सांगत आहेत. हा राग वरवरचा नसून त्यामागे वर्षानुवर्षे साचलेली एक मोठी वेदना आहे, जी आता अश्रूंच्या आणि रागाच्या रूपाने बाहेर पडत आहे. सामाजिक संदेश. हा चरण आपल्याला खोट्या सहानुभूतीला आणि वरवरच्या मलमपट्टीला ठाम नकार द्यायला शिकवतो. जेव्हा अन्याय सहन करण्याची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा वंचितांना पोकळ शब्दांचा आधार नको असतो. हा एक स्पष्ट नकार आहे जो प्रस्थापितांना सांगतो की आता केवळ गोड बोलून आमची फसवणूक करू नका. आम्हाला कृती हवी आहे, केवळ आश्वासने नकोत. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका गावात सतत अनेक वर्षे दुष्काळ पडत असतो. शेतकरी कर्जबाजारी होऊन पिचलेला असतो आणि पिके करपून गेलेली असतात. दरवर्षी गावात मोठे नेते आणि प्रशासकीय अधिकारी येतात, मोठ्या मंचावरून आश्वासनांची खैरात करतात आणि निघून जातात. अनेक वर्षे उलटतात, पण सिंचनाचा किंवा पाण्याचा एक थेंब गावात येत नाही. शेवटी एक दिवस तो सामान्य शेतकरी उभा राहतो आणि त्या अधिकाऱ्यांना थेट विचारतो की आता तुमचे हे सांत्वनाचे शब्द पुरे झाले. तुमची पोकळ सहानुभूती तुमच्याकडेच ठेवा. आम्हाला तुमचे गोड शब्द नकोत. आम्हाला आमच्या घामाचे आणि हक्काचे पाणी हवे आहे. हा तो क्षण असतो जेव्हा एक शोषित माणूस खोट्या आधाराला कायमचे झुगारून देतो. दुसरा चरण. तुमचे आहे तुम्हा ठावे, माझे म्याच करावे. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात हा संवाद अधिकच गंभीर आणि अंतर्मुख करणारा होतो. कर्ममेळा महाराज पांडुरंगाला अतिशय स्पष्ट शब्दांत सुनावतात की देवा, तुझे जे काही आहे ते तू स्वतः बघ. तुझे काय चालले आहे ते तुलाच माहीत. आता माझे मलाच बघू दे. माणसाला जेव्हा चहूबाजूने संकटे घेरतात आणि मदतीचा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा माणूस स्वतःच्याच कोशात जातो. देवाने आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे अशी एक अतीव नैराश्याची भावना भक्ताच्या मनात येते. इथे कर्ममेळा महाराज देवाला सांगत आहेत की तू जगाचा तारणहार असशील, पण माझ्या वाट्याला जे दुःख आले आहे ते मला एकट्यालाच भोगायचे आहे. त्यामुळे आता आपण आपली वेगळी वाट धरूया. तुझे तू बघ आणि माझे मी बघतो, अशी एक अतिशय टोकाची पण वास्तववादी भूमिका ते घेताना दिसतात. यात देवाबद्दलचा राग कमी आणि स्वतःच्या दुर्दैवाबद्दलची जाणीव जास्त प्रकर्षाने जाणवते. सामाजिक संदेश. इथे स्वावलंबनाचा आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्याचा अत्यंत मोठा संदेश आहे. कुणीतरी तारणहार येईल आणि आपले प्रश्न सोडवेल, ही भाबडी आशा सोडून देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा हा विचार आहे. आपले दुःख आपले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा रस्ताही आपल्यालाच शोधावा लागेल, हा प्रगल्भ विचार यात दडला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका दुर्गम आदिवासी पाड्यावर पक्का रस्ता नसल्याने गरोदर महिलांना आणि गंभीर रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता येत नसते. सरकार दरबारी खेटे मारून आणि अर्ज विनंत्या करून गावकरी पूर्णपणे थकतात. तेव्हा गावातील तरुण एकत्र येतात. ते ठरवतात की आता कोणाही बाह्य शक्तीची वाट पाहायची नाही. ते हातात कुदळ आणि फावडे घेतात. सलग 2 महिने डोंगर फोडून ते स्वतःच्या अफाट श्रमातून गावात रस्ता तयार करतात. तुमचे तुम्ही बघा आणि आमचे आम्ही करू,
हाच तो जाज्वल्य स्वाभिमान आहे जो या उदाहरणातून दिसून येतो. तिसरा चरण, आमुच्या संचिता. तुम्हा बोल काय आता. भावार्थ विश्लेषण. हा अभंग ऐकताना आपल्याला वाटेल की भक्त फक्त देवाला दोष देतोय, पण तसे नाही. या तिसऱ्या चरणात संत कर्ममेळा किती प्रगल्भ विचार मांडतात ते पहा. ते म्हणतात की देवा, मी तुला तरी का दोष देऊ. माझ्या वाट्याला जे हे अपार दुःख आणि हालअपेष्ट आल्या आहेत त्या माझ्याच संचित कर्माचे फळ आहेत. पूर्वजन्मीचे जे काही संचित असेल, जे काही भोग असतील ते मला भोगावेच लागणार आहेत. त्यात तुझा तरी काय दोष. ही भारतीय तत्वज्ञानाची आणि कर्मसिद्धांताची अत्यंत मोठी शिकवण आहे. माणूस संकटात असला की पहिल्यांदा देवाला दोष देतो, पण कर्ममेळा महाराज स्वतःच्या दुःखाचे खापर देवावर फोडत नाहीत. ते स्वतःच्या नशिबाला आणि कर्माला जबाबदार धरतात. देवाला लावलेला बोल त्यांना स्वतःलाच योग्य वाटत नाही आणि म्हणून ते अत्यंत नम्रपणे आपला राग बाजूला ठेवून वास्तवाचा स्वीकार करताना दिसतात. सामाजिक संदेश. प्रस्थापितांनी गरिबांच्या किंवा वंचितांच्या दुःखाला त्यांचे नशीब किंवा मागील जन्माचे संचित कर्म ठरवून स्वतःची जबाबदारी झटकण्याची जी सोय केली आहे त्यावर हा थेट प्रहार आहे. आपले दुःख हे कोणत्याही अदृश्य नशिबामुळे नाही तर या विषम समाज व्यवस्थेमुळे आहे याची जाणीव करून देणारा हा चरण आहे. शोषितांनी नशिबाच्या खोट्या संकल्पनेला नाकारण्याचा हा संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अत्यंत गरीब घरात जन्मलेला अत्यंत हुशार विद्यार्थी पैशांअभावी मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही. तेव्हा आजूबाजूचे लोक त्याला सांगतात की हे तुझे नशीब आहे, आपण गरिबांनी मोठी स्वप्ने पाहू नयेत. पण तो तरुण हा नशिबाचा खेळ मांडण्यास स्पष्ट नकार देतो. त्याला पूर्णपणे समजते की ही पैशांची आणि विषमतेची दरी आहे, नशीब नाही. तो जिद्दीने जुनी पुस्तके गोळा करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो आणि स्वतःच्या हिमतीवर शिष्यवृत्ती मिळवून एक मोठा डॉक्टर बनतो. त्यानंतर तो स्वतःसारख्या गरीब मुलांसाठी मोफत दवाखाना आणि अभ्यासिका सुरू करतो. तो नशिबाला दोष देत रडत बसत नाही, तर स्वतःची परिस्थिती स्वतः बदलतो. चौथा चरण, माझे मन मज ग्वाही. वाया बोलिनिया काई. भावार्थ विश्लेषण. या चौथ्या चरणात भक्ताचे स्वतःशी चाललेले आत्मपरीक्षण अतिशय सुंदर रीतीने समोर येते. कर्ममेळा महाराज म्हणतात की माझे मनच मला साक्ष देत आहे. माझे अंतःकरण मला आतून सांगत आहे की देवाला व्यर्थ बोल लावून काहीही उपयोग नाही. जे काही घडत आहे ते अटळ आहे. जेव्हा माणसाचे मन शांत होते तेव्हा त्याला खऱ्या आणि खोट्याची जाणीव होते. रागाच्या भरात आपण देवाला किंवा इतरांना खूप काही बोलून जातो, पण नंतर आपलेच मन आपल्याला आपली चूक दाखवून देते. कर्ममेळा महाराजांचे शुद्ध आणि पवित्र मन त्यांना सांगत आहे की देवाची आणि तुझी ताटातूट शक्य नाही. हे अद्वैत आहे, त्यामुळे विनाकारण शब्दांचा खेळ कशासाठी करायचा. अंतर्मनाचा हा आवाज ऐकून त्यांच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलते आणि ते एका सर्वोच्च आत्मज्ञानाच्या पातळीवर पोहोचतात. सामाजिक संदेश. स्वतःच्या सद्विवेक बुद्धीवर असलेला अत्यंत ठाम विश्वास इथे दिसतो. जेव्हा आपले मन स्वच्छ असते आणि आपला मार्ग सत्याचा असतो तेव्हा समाजाला किंवा भ्रष्ट व्यवस्थेला सतत स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. सत्याची बाजू मांडताना अज्ञानी किंवा स्वार्थी लोकांशी अनावश्यक वाद घालणे पूर्णपणे व्यर्थ असते. हा विचार यात आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका सरकारी कार्यालयात एक अत्यंत प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ अधिकारी काम करत असतो. एका अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यासाठी त्याला मोठी लाच देऊ केली जाते. त्याचे इतर सहकारी त्याला मूर्ख ठरवतात आणि सर्वजण कसे पैसे खातात आणि त्यात काहीच गैर नाही याचे दाखले देतात. पण तो अधिकारी त्यांच्याशी कोणताही वाद घालत नाही किंवा त्यांना तत्वज्ञान सांगत बसत नाही. त्याचे मन त्याला साक्ष देत असते की तो योग्य मार्गावर आहे. तो अत्यंत शांतपणे लाच नाकारतो आणि त्या चुकीच्या कामावर कठोर कारवाईचा बडगा उगारतो. निरर्थक बडबड करण्यापेक्षा थेट कृतीतून दिलेले हे सडेतोड उत्तर असते. पाचवा चरण, कर्ममेळा म्हणे जाणा. तुमचे माझे नारायणा. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत कर्ममेळा या संवादाचा अत्यंत गोड आणि भावपूर्ण शेवट करतात. ते भगवान नारायणाला अत्यंत आर्ततेने साद घालतात आणि म्हणतात की देवा, तुझे आणि माझे जे नाते आहे ते तूच जाणून घे. ते शब्दांत सांगण्याची आता मला गरज नाही. सुरुवातीला देवाला माझ्याशी बोलू नकोस असे सांगणारा भक्त शेवटी देवाच्या चरणी लीन होतो. रागाचे रूपांतर पुन्हा एकदा अथांग प्रेमात आणि शरणागतीत होते. देवा, मी जरी तुला रागाने काही बोललो असलो तरी माझ्या अंतरीची व्यथा आणि माझी तुझ्यावरची भक्ती तुला नक्कीच समजली असेल याची मला खात्री आहे. भक्त आणि भगवंत यांच्यातील हे जे अद्वैत आहे ते कोणीही कधीही वेगळे करू शकत नाही. रागावून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी भक्ताला पुन्हा भगवंताच्याच कुशीत आसरा घ्यावा लागतो. हेच यातून अतिशय प्रभावीपणे आणि मनाला भिडेल अशा पद्धतीने कर्ममेळा महाराज आपल्याला पटवून देतात. सामाजिक संदेश. हा मानवी सन्मानाचा आणि आत्मसन्मानाचा सर्वोच्च बिंदू आहे.
जोपर्यंत समता आणि मानवी आदर मिळत नाही तोपर्यंत अन्याय करणाऱ्या व्यवस्थेशी आपला कोणताही संबंध नाही, अशी ही परखड आणि निडर भूमिका आहे. हक्क केवळ मागायचे नाहीत तर ते ताकदीने मिळवायचेच, हा विचार यात आहे. अस्तित्वाची जाणीव निर्माण झाल्यावर व्यवस्थेला दिलेला हा निर्वाणीचा इशारा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, शहरातील गटारे आणि रस्ते साफ करणारे शेकडो सफाई कामगार वर्षानुवर्षे अत्यंत तुटपुंज्या पगारावर आणि कसल्याही सुरक्षेशिवाय काम करत असतात. एक दिवस ते सर्व संघटित होतात आणि बेमुदत काम बंद आंदोलन पुकारतात. ते फक्त पगारवाढ मागत नाहीत, तर त्यांना काम करताना लागणारी आधुनिक सुरक्षा साधने आणि माणसासारखी वागणूक हवी असते. ते प्रशासनाला ठणकावून सांगतात की जोपर्यंत आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत नाही तोपर्यंत आमचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. आम्ही उपाशी राहू, पण आता ही गुलामगिरी आणि अपमान सहन करणार नाही. स्वतःच्या अधिकारांची ही जाणीव म्हणजेच खऱ्या अर्थाने क्रांती होय. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. तरुण मित्रांनो, संत कर्ममेळा यांचा हा अभंग आजच्या तरुणाईसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश. स्वतःच्या आयुष्याची आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी 100% स्वतः स्वीकारणे. आजची तरुण पिढी अनेकदा आपल्या अपयशासाठी, आपल्या वाट्याला आलेल्या वाईट परिस्थितीसाठी व्यवस्थेला, नशिबाला, देवाला किंवा इतर लोकांना दोष देते. माझ्यासोबतच असे का घडले असा विचार करून तरुण हताश होतात. पण हा अभंग एक खणखणीत विचार देतो की इतरांवर अवलंबून राहणे किंवा परिस्थितीला दोष देणे कायमचे थांबवा. तुमचे नशीब आणि तुमचे आयुष्य हे तुमच्याच कृतीचे फळ आहे. त्यामुळे त्यासाठी सतत रडत बसण्यापेक्षा त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी ठेवा. हा अभंग तरुणांना स्वावलंबनाचा आणि वैचारिक स्वातंत्र्याचा धडा देतो. तुमचे जे काही आहे ते तुम्हालाच उभे करायचे आहे आणि तुम्हालाच सावरायचे आहे. तुमचे स्वतःचे मन हेच तुमचे सर्वात मोठे आणि खरे मार्गदर्शक आहे. आतला आवाज ओळखायला शिका. जेव्हा आपण आपल्या चुका आणि आपले यश या दोन्हींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो तेव्हाच खरा वैयक्तिक विकास होतो. देवाला किंवा नशिबाला दोष देत बसल्याने आपला वेळ आणि आपलाच आत्मविश्वास वाया जातो. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास शिका. त्या निर्णयांच्या परिणामांना धैर्याने सामोरे जा आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर प्रबळ विश्वास ठेवा. कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवता जे काही मिळवायचे आहे ते केवळ स्वतःच्या अथक प्रयत्नांनी मिळवा. स्वतःला ओळखा आणि कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर कोणालाही दोष न देता स्वतःचे विश्व स्वतः निर्माण करा. हाच सर्वात मोठा विचार यातून तरुणांनी घ्यायला हवा. धन्यवाद. श्रोतेहो, शेकडो वर्षांपूर्वी संत कर्ममेळा यांनी लिहिलेला हा अभंग आजही आपल्या सभोवताली तितकाच जिवंत आणि प्रासंगिक आहे. तो आपल्याला अन्यायाविरुद्ध ताठ मानेने उभे राहायला, स्वाभिमानी बनायला आणि स्वतःचा संघर्ष स्वतः लढायला शिकवतो. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.